खेदाने म्हणावं लागतंय की या जुन्नर परिषदेच्या किंवा जुन्नर प्रशासन असेल यांचा तीव्र शब्दात शिवभक्तांच्या वतीने मी निषेध करतो की आज एवढा मोठा सण असताना एक साधा पुतळ्याला जर आपल्याला हार घालता येत नसेल तर मला वाटतं आपण कोणीही इथं काम करण्याच्या लायकीचे निश्चित स्वरूपात असणार आहे. आणि जर आपल्याला कोणाला हे जमत नसेल तर निश्चित स्वरूपात आम्हाला सांगा. सर्व शिवभक्तांच्या वतीने संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या शिवभक्तांच्या वतीने इथं रोजच्या रोज हार घालण्याची व्यवस्था आम्ही निश्चित स्वरूपात करतो. फक्त एवढ्यावरच हे थांबत नाही. सकाळी 10 वाजता जेव्हा पालखी गालगाडावून खाली येते त्यानंतर तिला कुलूप लावलं जातं. कसली काही या प्रशासनाला जर हे करणार नसाल तर मला वाटतं याच्यावर निश्चित स्वरूपात काहीतरी निर्णय घेऊन शिवभक्तांच्या वतीने मी तुम्हाला जाहीर सूचना देतो. जाहीर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्या ज्यांनी होणार नसेल तर तुमची पदं सोडून द्या. फक्त लोकप्रतिनिधीच नाही तर इथं कायद्याचे सगळे लोक इथं उपस्थित असतात. जुन्नर हे तुमचं तालुक्याचं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. आणि असं असताना सुद्धा जर हे जाणीवपूर्वक प्रशासन करतंय की काय याची नोंद आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर सुधारणा झाली नाही तर मग मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेतलं आंदोलन निश्चित स्वरूपात आपल्याला करावं लागेल. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपल्याला एवढं सांगू इच्छितो. मनापासून शिवजयंतीच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना नारायणगाव नगरीमध्ये संध्याकाळी बानगडे पाटलांचं व्याख्यान आयोजित आपण केलं आहे. तर शिवविचार हे सातत्याने दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आज आपल्या तरुणांवर हे शिवविचार आपण बानगडे सर आपल्याला देणार आहेत. आणि निश्चित स्वरूपात त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. त्याचबरोबर संध्याकाळी मिरवणुकीमध्ये युद्धकलेचं ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आपल्या नारायणगाव परिसरातल्या मुलांनी त्यांच्या मार्फत युद्धकलेचं प्रशिक्षणाचं देखील तिथं आपल्याला सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करणार आहोत. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि मला वाटतं अधिकचा वेळ न घेता आपण सगळेजण उपस्थित झालात. मनापासूनचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.